काका काकू येऊ का? ओ या या ना या. मी म्हटल्याप्रमाणे गोवर्धन भाईंना घेऊन आलो. नमस्कार. हो नमस्कार. अगं पाणी आण ना. नाही नाही नको राहू द्या काकू. काका आज खरंच बसायला वेळ नाहीये कारण मला इकडून कोर्टात जायचं पुढे आणि गोवर्धनजींना पण वेळ कमी आहे फार. हो तुम्हाला कामं असणारच ना. म्हणूनच म्हटलं आपण पटापट आपली सगळी कामं पूर्ण करून घेऊया नाही का. हे घराचे पेपर्स आहेत, तुम्ही बघा, नीट वाचा आणि सही करा. फक्त काका शक्य झालं तर आजच सही करा, म्हणजे मला पुढच्या फॉर्मॅलिटीज लगेच पटापट करता येतील. कारण कसं आहे, आज आहे शनिवार म्हणजे हाफ डे, उद्या रविवार सुट्टी आणि परवा अमावस्या आहे. म्हणजे आता हे सगळं प्रकरण डायरेक्ट तेरवावर जाईल. म्हणून म्हटलं जर आजच सही झाली तर कसं मार्गी लागेल ना, बाकी काही नाही. बघा म्हणजे तुम्हाला जर काही वाटत असेल तर थांबूया आपण. नाही काका तुम्ही वेळ घ्या हवं तर, पण तोपर्यंत नेहाजींना बँकेने दिलेली मुदत संपली तर. नाही 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 लगेच करून टाकूया पूर्ण. मी सही करतो. पेन. ओ अहो एकदा पेपर्स वाचून तरी घ्या. अगं परांजपे वकिलांनी तयार केलेत पेपर्स, म्हणजे सगळं नीटच असणार ना. काका करताय ना सही? हो 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 करतो. काका अहो असं रडून कसं चालेल? तुम्ही तुमच्या मुलीसाठी करताय ना हे सगळं. डोळे पुसा बघू, या डोळे पुसा. पाहिलं गोवर्धनजी, काका काकू म्हणजे देव माणसं आहेत, देव माणसं. त्या नेहाजींसाठी स्वतःचं घर विकायला तयार झाले. हल्ली कुठे भेटतात हो अशी जीव लावणारी माणसं. काळजी करू नका काका, तुम्ही तुमचं काम केलंय ना, आता मी माझं काम करतो. घ्या. नेहाजींना आता त्यांच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही. इथे खाली मी लगेच पुढची प्रोसिजर सुरू करतो. आपण लगेच नेहाजींच्या डोक्यावरचं कर्ज फेडून टाकूया. ही इथे शेवटची खाली. हा थँक्यू काका. चला गोवर्धनजी. थँक्यू काका. चला येतो. हा काका रुमाल. थँक्यू. सगळी प्रोसिजर पूर्ण झाली की मी तुम्हाला फोन करतो काका. हा हे बघा परांजपे साहेब, मी हे समजा तुमच्या सांगण्यावरून करतोय, पण उद्या जर का त्या म्हातारीला समजला की आपल्या फ्लॅटची खरी किंमत ही नाही आहे आणि आपला फ्लॅट खूप कमी किमतीला विकला गेलाय तर. गोवर्धन भाई, काय अशा केसेस मी रोजच्या हँडल करतो, तुम्ही नका काळजी करू. म्हातारीला पाहिजेत कशाला एवढे पैसे, त्यांना काय कळत नसतो. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास आहे म्हणून तर इकडे आलो ना साहेब. मग झालं तर. गोवर्धन भाई तुम्ही कधीपासून एवढे घाबरायला लागले? हा मी फसवेन तुम्हाला? अरे काय यार, काय माझा याच्यात फायदाच काय आहे? ते चिल्लर कमिशन. तुम्हाला एवढी कडक डील मिळवून दिली आहे ते बघा ना. ते एकदम खरं आहे. डील एकदम मस्त कडक आहे. माझ्या कडक डील साठी जर तोंड बंद ठेवायला लागलं तर ठेवायचं.
नाही तर हा परांजपे काय चीज आहे माहिती आहे ना तुम्हाला. चालायचं का? नमस्कार. काय काम आहे? इथले इन्चार्ज कोण आहे? मीच शालिनी. बोला. नमस्कार, मी यश. अलीकडेच जी मुलगी एनरोल झाली आहे ना, परी कामत, हां, तिचं काय? मला ॲक्च्युली तिला भेटायचं होतं. कशाला? नाही म्हणजे खरं तर नुसतं भेटायचं नाही आहे, मला तिला इथून न्यायची परमिशन हवी होती. घेऊन जायचंय? म्हणजे हे बघा मिस्टर यश. हां तेच ते. असं इथे येऊन कोणीही मुलीला घेऊन जाऊ शकत नाही. आमच्या पाळणाघराचे पण काही नियम आहेत. नाही नाही, तुमचं अगदी बरोबर आहे, म्हणजे देर इज नथिंग रॉंग अबाउट दॅट. पण मी सुद्धा परीला तिच्या आईकडेच घेऊन जाणार आहे. अच्छा, मग तिला तसं आधी इथे फोन करून कळवायला सांगा, मग पाठवू आम्ही. मॅम, इट्स अ रिक्वेस्ट. हे बघा, मुलीच्या आईच्या व्यतिरिक्त इतर कुणाबरोबरही आम्ही मुलीला पाठवू शकत नाही. हां, आता तिच्या आईने जर आम्हाला फोन करून कळवलं की परीला तुमच्याबरोबर पाठवण्यात काही प्रॉब्लेम नाही, तर ठीक आहे, पाठवू आम्ही. मॅम, तुमचं अगदी बरोबर आहे, पण काय ना, मला परीच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं. ते काही असो, मी मुलीला तुमच्याबरोबर पाठवू शकत नाही. आणि काय हो, इतक्या हक्काने तुम्ही तिला इथे न्यायला आलात. हाय. काकू, जो चित्र दाखवला होता ना, तो हाच फ्रेंड. तो खूप जवळचा आहे. आम्ही गार्डन मध्ये खूप खेळलो, खूप मज्जा केली आणि आई पण होती. फ्रेंड मला हेलिकॉप्टर मध्ये बसवणार आहे. हो ना फ्रेंड? फ्रेंड, मी बॅग आणि पिचकू घेऊन येते. सॉरी हा, ऍक्च्युली नाही नाही, अहो तुम्ही कशाला सॉरी बोलताय. म्हणजे खरं तर तुम्ही तुमचं काम अगदी उत्तम प्रकारे करताय. थँक्यू सो मच. आय एम रिअली व्हेरी इम्प्रेस्ड. फ्रेंड, तू मला न्यायला आलायस ना? आईने पाठवलंय ना? काकू, मी गेली तर चालेल ना? हो, चालेल ना. मी परीला घेऊन गेलो तर चालेल ना? हो, जरूर न्या. पण ती आईकडे पोचली ना की तिला एक फोन करायला सांगा. म्हणजे काय, मला काळजी नको लागून राहायला ना, म्हणून. हो, नक्की. नाही, नक्की सांगेन मी तिला फोन करायला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. शी सेफ. या. ये बच्चा. बाय. चल. परी, आईला माहित नाहीये मी तुला घेऊन येतोय. ओके, आपण तिला सरप्राईज देऊया. आणि तुला बघितल्यावर आईच्या चेहऱ्यावर काय येईल? स्माइल वाला मॅजिक. चल.